आज महसुली दिनचा निमित्त साधून आणि खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आणि अजितदादा स्मरण म्हणून आजचा हा खरं तर कार्यक्रम या ठिकाणी रायगडच्या मुख्यालय ठिकाणी म्हणजे अलिबाग येथे आयोजित केला होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलं होतं. खरं तर शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्या शिबिराचं आयोजन केलं होतं, कारण अनेक लाभार्थींना लाभ देण्यासंदर्भातला तो कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाचं खरं तर मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आदरणीय भरतशेठ मंत्री महोदय असतील, आदिती मंत्री महोदय असतील आणि सगळे आमदार असा तो सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता. कार्यक्रमाचं ठिकाण पण अतिशय सुंदर ठिकाणी आयोजित केलं, बायपासच्या बाजूलाच त्या ठिकाणी आयोजन केलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कार्यक्रम सुरू झाला आणि आदरणीय तटकरे साहेबांनी त्या कार्यक्रमाविषयी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमस्थळी जेव्हा ते आले तेव्हा सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष वाकरीकर आणि सभापतींच्या बद्दल तिथे त्यांचं चर्चा सुरू झाली होती त्या एकंदर निधी वाटपाच्या संदर्भात आणि सॉरी थोडीशी गरमच झाली होती. पण जेव्हा भाषणाला उभे राहिले ते त्यानंतर त्यांनी हा प्रोटोकॉल नाही आहे किंवा प्रोटोकॉल पाळला गेला नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मंत्री महोदयांनी महसूल मंत्री महोदयांनी मंचावरची माफी मागितली या कार्यक्रमासंदर्भात त्रुटी राहून गेली असेल तर. हे काय ठीक नाही आहे. खरं तर मंत्री त्या ठिकाणचे अध्यक्ष होते, हे निमंत्रित होते आणि तो शासनाचा कार्यक्रम होता, लाभार्थ्यांना लाभ देण्याचा कार्यक्रम होता. अशा कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणं किंवा खोडा घालणं ही त्यांची संस्कृती आहे. आणि नेहमीप्रमाणे स्वतःचा कार्यक्रम असेल तर ते वेगळ्या परिभाषेत बोलणार आणि असं जर कार्यक्रम कुठला असेल तर आम्ही कोणतरी यावं की आम्हाला सगळं कळतं अशा आविर्भाषामध्ये त्याने ते वक्तव्य केलं. हे खरंच शोभनीय नाही आहे. हा तमाम रायगडवासियांचा अवमान असं मी नक्की सांगेन. तटकरेला ते खरंच शोभनीय अजिबात नाही आहे. परंतु तटकरे फॅमिलीचा एक तो गुणधर्म आहे की कुठल्याही चांगल्या कामामध्ये व्यत्यय आणून लोकांना कमी लेखणं हा त्यांचा गुणधर्म आहे. आणि मग त्यांचा तो कसा फायदा करता येईल या संदर्भातील रणनीती त्यांनी त्या मंचावर तयार केली. ह्याचा तमाम रायगडवासी नक्की निषेध करतील आणि याचा विचारही करतील की अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये याच्या पुढे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये अशा हस्तींना बोलवायचं अगर कसं या संदर्भातला विचारमंथन नक्की पुढे होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.